नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते। म्हणजेच मी ज्या परीक्षेबद्दल बोलतोय ती परीक्षा विद्यार्थी मित्रांनो 2019 नंतर आता तलाठी भरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ते पण IBPS PCS पॅटर्न नुसार तलाठी भरती होणार आहे। याबद्दल तुम्हाला एक न्यूजपेपरला माहिती मिळालेली असेल आणि न्यूजपेपरला जी माहिती आहे ती एकदम खरी आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी पदवी परीक्षा पास झालेले आहेत, पदवी कंप्लीट आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला तलाठी भरतीचा पेपर देता येतो। त्याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा सर्वात प्रथम। आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल आपण आता सविस्तर बोलणार आहोत। चला मित्रांनो, आपण स्क्रीनवर आलेलो आहोत। तलाठी भरती 2025 शासनाने महसूल विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी तलाठी पदाची सुद्धा भरती काढलेली आहे। आणि तलाठी भरती जवळपास 2500 पदाची आहे, म्हणजे 2477 एवढी पद असणार आहेत या तलाठी भरतीमध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं भविष्य आजमावू शकता तलाठी भरती बाबतचं। गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये ज्या काही भरतीमधून विद्यार्थ्यांनी तलाठी पद हे धारण केलेले आहे, बरेच विद्यार्थी आपल्या क्लासचे सुद्धा होते। तलाठी भरतीसाठी लागते ती काय? पदवी। कोणत्याही विषयामधील पदवी असणं तुमचं आवश्यक आहे। मित्रांनो लक्षात घ्या, पदवी परीक्षा पास असणं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। ही आहे शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता काय? पदवी। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे MSCIT किंवा त्या समस्व एखादा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे CC CCC असेल किंवा MSCIT आहे, त्या विद्यार्थ्याला तलाठी पद भरतीसाठी फॉर्म भरता येतो। याचं विषयाचं रूपरेषा जर थोडक्यात पाहिजे म्हटलं तर विषय बघा मित्रांनो, विषय कोणते कोणते असतात? विषय जर बघितलं, हा पेपर असतो 100 प्रश्नांचा आणि त्याला गुण दिले जातात 200। प्रश्न 100 गुण 200। तर विद्यार्थी मित्रांनो, IBPS पॅटर्न नुसारच सर्व परीक्षा होत असल्यामुळे तुम्हाला ही परीक्षा सुद्धा IBPS पॅटर्नच होणार, कारण याची जाहिरात डिसेंबर अगोदर निघणार। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं कॉन्ट्रॅक्ट IBPS चं कॉन्ट्रॅक्ट डिसेंबर पर्यंतच आहे, त्या अगोदरच या परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, पॅटर्न असा असणार बघा, मराठी फिक्स पॅटर्न असतो। मराठी या व्याकरणासाठी त्यांनी 25 प्रश्न ठेवलेले आहेत। तसेच 2 नंबरला अंकगणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय असतात। बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय असल्यामुळे यासाठी सुद्धा त्यांनी 25 गुण ठेवलेले आहेत। नंबर 3 इंग्रजी व्याकरण यासाठी सुद्धा त्यांनी 25 गुण ठेवलेले आहेत। व्याकरणामध्ये शब्दसंग्रह व व्याकरण एकत्रित विचारलं जातो। आणि 4 नंबरला मित्रांनो सामान्य ज्ञान यामध्ये सुद्धा त्यांनी 25 गुण ठेवलेले आहेत। आणि सर्वसाधारण याचा सिलेबस जर विचारात घेतला, सरळ सेवेच्या माध्यमातून असतो। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की या परीक्षेला नकारात्मक गुण असतात का? नाही मित्रांनो, या परीक्षेसाठी नकारात्मक गुण कोणतेही नसतात। ही परीक्षा प्रत्येक पदवी झालेल्या, पदवी पूर्ण असलेल्या, पदवी अर्धवट असलेल्या विद्यार्थ्याला देता येत नाही। ज्या विद्यार्थ्यांची पदवी कंप्लीट झालेली आहे त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते। तर मित्रांनो, आपल्याकडे अजून सुद्धा वेळ आहे, वेळ गेलेली नाही। तलाठी पद हे ग्रुप B लेवलचं असल्यासारखं मानलं जातं, कारण ग्रुप C च आहे। ग्रुप C मधूनच तलाठी भरली जाते, तर ग्रुप A B सारखं पद मानलं जातं, कारण या महसूल विभागातील सेवक पदासाठी तलाठी भरती आकारली जाते, म्हणजे जिल्हा परिषदेच्या महसूल विभागातील शेवटचं पद म्हणून। पण विद्यार्थी मित्रांनो, तलाठी बाबत आपल्याला सर्वांशीच म्हणजे कनेक्टिंग असतंच, म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असू द्या, नोकरदार असू द्या, किंवा शहरात राहणारा असू द्या, ग्रामीण भागात राहणारा असू द्या, त्या सर्व विद्यार्थ्याला या परीक्षेला बसता येतं। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वयाची काय अट असेल? वयाची अट पहा, वयाची अट जर विचारात घेतली तर ओपनच्या विद्यार्थ्याला 38 वर्षापर्यंत तलाठी भरती देता येतं। तसंच कास्टच्या विद्यार्थ्याला 43 वर्षापर्यंत तलाठी भरती देता येतं।
वयाची अट आहे ओपन म्हणजे खुला गट, कोणतंही आरक्षण नाही अशा विद्यार्थ्यांना तलाठी ओपन साठी वय आहे 38 वर्ष आणि कास्ट साठी आहे 43 वर्ष, लक्षात ठेवा. आणि या विद्यार्थ्यांनी याची तयारी करायची आहे. तुम्हाला काही अडचणी असतील, प्रश्नपत्रिका हव्या असतील किंवा इतर नोट्स वगैरे काही हवा असेल, ऑनलाईन क्लास हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही क्वेरी करू शकता. तलाठी भरती तयारी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यापैकी काय हवं आहे त्या पद्धतीने मला कळवू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तलाठी भरतीमध्ये आपल्याकडे साधारण 1,500 विद्यार्थी मार्गदर्शन घेत होते. त्यापैकी आपले 7 विद्यार्थी हे तलाठी परीक्षेमध्ये तलाठी या पदावर रुजू आहेत. सध्या ते बीड, नांदेड, संभाजीनगर अशा भागामध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो स्वतः तलाठी भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक सांगतो, तुम्हाला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची. या पॅटर्न नुसार IBPS पॅटर्न नुसार तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. त्यासाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये साधारण प्रत्येक विषयामध्ये 20 किंवा 20 पेक्षा जास्त मार्क आले तरच आपल्याला या भरतीमध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये राहता येतं. कारण काटेकोर सर्व प्रश्न बरोबर येणं अपेक्षित असतं, त्याच्यावरच मेरिट ठरत असतं मित्रांनो. त्यामुळे या भरतीत तयारी करत असताना आताच करायची आहे. या कास्टच्या विद्यार्थ्यांनी तर लगेच तयारी लागावी, कारण यांचं मेरिट जर बघितलं इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये खूप कमी असतं. आपल्या क्लासचं थोडक्यात अजून एक सांगतो मित्रांनो, आपल्याला लाईव्ह क्लास होतात, तसेच तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा भेटतं. तुमचं काम वगैरे कुठे जॉब करत असाल तर तुम्हाला नोट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत मित्रांनो. या सर्व प्लॅटफॉर्म एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. सध्या ऑफर मध्ये ऍडमिशन चालू आहे मित्रांनो. परीक्षेपर्यंत तुम्हाला ऑफर मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे परीक्षेपर्यंत तुम्हाला एकदा कोर्स जॉईन केल्यानंतर परीक्षेपर्यंत त्या कोर्स मध्ये टिकून राहता येणार आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी भरपूर सूट देण्यात आलेली आहे क्लासमध्ये, लक्षात ठेवा. महिलांसाठी सरळ 50% सूट देण्यात आलेली आहे. कारण आपला महिलांचा चांगला रिझल्ट आहे. मागच्या 3 वर्षामध्ये आपण 5,000 लोकांपेक्षा जास्त लोकांचं सिलेक्शन केलं. त्यातल्या 3,000 या महिला आहेत. सरळ सेवेमधले आरोग्य भरती असेल, स्टाफ नर्स असेल, अंगणवाडी परिवीक्षिका असेल, तसेच विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती असेल. आपलं शिक्षक भरतीचं चॅनल ग्रो अकॅडमी तुम्हाला माहितच असेल कदाचित, त्या चॅनलवर सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. चला विद्यार्थी मित्रांनो क्लासची रूपरेषा अशी असणार आहे. माझा नंबर नोट करून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तसेच बघा या कास्टच्या विद्यार्थ्यांनी लगेच तयारीला लागावी. EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन यांचं सर्वात कमी मेरिट असणार आहे या भरतीमध्ये, लक्षात ठेवा. SCBC या कास्ट म्हणजेच मराठा आरक्षण भेटलं यांना सुद्धा चांगल्या प्रकारे कमीच मेरिट असणार आहे. त्यानंतर ST असेल, SC असेल, या सर्व लोकांनी आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे. आतापासून तयारी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या कास्टच्या लोकांचं मेरिट का कमी लागतंय, कारण त्यांचा क्राऊड कमी आहे. या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे. म्हणून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी मित्रांनो या कास्टच्या विद्यार्थ्यांना खरंच आता येणाऱ्या काळामध्ये संधी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या लोकांनी तर तयारी नक्कीच करावी, कारण ही संधी परत येणे नाही. आणि तलाठी भरती भरपूर विद्यार्थ्यांचा आकर्षित पोस्ट असते. त्यामुळे तयारीला लागा. या सर्व गोष्टी तुम्हाला क्लासच्या माध्यमातून भेटत जातील. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. काही अडचणी असतील, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.